नमस्कार मित्रांनो, ओरिएंट पेपर ओके हा एक शेअर आहे ज्याची बुक व्हॅल्यू आहे 73 रुपये आणि मार्केट प्राईस आहे 14 रुपये किंवा 15 रुपये असेल. ओके का तर बेसिकली ही कंपनी क्वार्टर अँड क्वार्टर लॉसमध्येच आहे गेले 2 वर्ष. ओके त्याच्यामुळे आणि पेपरला सध्या चांगले दिवस नाही आहेत कारण काय चायना डम्पिंग होतं आहे त्याच्यामुळे लॉसमध्ये. पण हे फॉरेवर राहणार आहे का नाही, त्याच्यामुळे पुढच्या 2 वर्षामध्ये किंवा 1 वर्षामध्ये हा 15 रुपयाचा शेअर परत 50 रुपये होऊ शकतो. ओके आय एम नॉट टेलिंग यू काय म्हणायचं लाई, बट इट विल हॅपन कारण हा शेअर 55 रुपयावरून 15 रुपयावर आलेला आहे. परत तिथे जायची क्षमता ठेवतो. बिर्लाची कंपनी आहे. ओके बिर्ला ग्रुपची कंपनी आहे आणि ह्यांचे डिस्प्यूट्स चालू आहेत काही लोकांबरोबर किंवा गव्हर्मेंट अथॉरिटीबरोबर. डिमांड नोटिसेस आलेले आहेत आणि हे फाईट करतात. त्यांचे इलेक्ट्रिसिटी डिमांड नोटीस आहे आणि पाण्याची डिमांड नोटीस आहे. ओके त्याच्यामुळे अन्य रिपोर्टमध्ये मला कळलं त्याच्यामुळे हा शेअर पडला आहे का त्याला काहीतरी कारण असतं. ओके पण हे कारणसुद्धा हळूहळू ते सेटलमेंट करतील, डिस्प्यूट सेटलमेंट विथ द गव्हर्मेंट आणि थिंग्स विल बी ओके मे बी नेक्स्ट 1 year ऑर इवन अर्लियर दॅन दॅट. त्या कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन फक्त 340 कोटी आहे. म्हणजे हा शेअर मायक्रो कॅप आहे. ओके मायक्रो कॅप आहे. लॉसमध्ये आहे सांगितलं मी तुम्हाला, म्हणूनच शेअर पडलेलं आहे आणि 2 वर्ष लॉसमध्ये आहे म्हटलं मधूनच एखादा जोरदार प्रॉफिट दाखवतो आणि त्यानंतर लॉस दाखवतो. ओके आणि बुक व्हॅल्युएशन कंपनीची 73 आहे मी तुम्हाला सांगितलं. ROE आणि ROC निगेटिव्ह आहे. फेस व्हॅल्यू 1 आहे त्यामुळे याचा स्प्लिट वगैरे व्हायचे काही चान्स नाही आहेत पुढे. ओके डिव्हिडंड पण 0 देतो, हा काही देत नाही. पण ऑब्व्हियसली 1 वर्षाचा याचा हाय 31 आहे आणि लो आहे तो 15 रुपये आहे आणि आता परत 13 रुपयावर पण आला असेल एक्झॅक्टली मला माहीत नाही. पण याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. ओके कॅपॅसिटी आहे म्हणून काय वाटेल तेवढे शेअर घ्यायचे नाहीत. मे बी तुम्ही 100-200 घेऊ शकता. ओके दिस इज नॉट लाईक लॉटरी बट येस अजून किती खाली शेअर येणार तर मे बी 0 होऊ शकतो. ओके ते पण तुम्हाला सांगतो पण 0 होणार नाही आहे कारण बिर्लाची कंपनी आहे. ओके ऑब्व्हियसली दे विल नॉट मेक दॅट हॅपन. ओके कर्ज कंपनीवर आहे का तर हो आहे. 255 करोड कर्ज आहे कंपनीवर आणि ते परत देतात आहेत आणि कर्जाची रक्कम इंटरेस्टमधून जाते त्याच्यामुळे हा शेअर लॉसमध्ये आहे. पण पेपरला जसे चांगले दिवस येतील, चायना डम्पिंग ड्युटी जेव्हा जास्त वाढवण्यात येईल किंवा चायनात आपल्याला पेपर सप्लाय करणं थांबेल तेव्हा भारतीय पेपर कंपन्यांना परत चांगले दिवस येतील. लंबरची पण प्राईस सध्या जास्त आहे जे रॉ मटेरियल असतं पेपरसाठी, त्याच्यामुळे पण यांचे लॉसेस वाढतात आहेत आणि सेल प्राईस पण नाही आहे आणि रॉ मटेरियल पण वाढलेलं आहे. अशा संकटामध्ये पेपर इंडस्ट्री सध्या आहे त्याच्यामुळे ओरिएंट पेपरसुद्धा पडलेला आहे खाली. ओके हा याचा 50-55 होता तो आता 15 रुपयावर आलेला आहे. म्हणजे इमॅजिन शेअर 10% सुद्धा येऊ शकतो. ओके आता 30% आलेला आहे. 10% काय 5% सुद्धा येऊ शकतो. द शेअर मार्केट इज ऑलवेज फॉर दोज पीपल हू आर हॅव्हिंग गुड ॲपेटाईट फॉर रिस्क आणि दे कॅन वेट फॉर 5 years. अशा लोकांच्यासाठीच शेअर मार्केट आहे. हे मी तुम्हाला परत बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमची जर रिस्क ॲपेटाईट असेल तुम्ही 100-200 याच्यामध्ये घेऊ शकता. तुमच्या टेक्निकल ॲडवायझरला विचारा, फंडामेंटलला विचारा आणि मगच ॲक्शन घ्या. ओके.